Hello students, let us start with the third lecture for CET. Today we are going to start with one more topic from first paper, chemical kinetics. Okay, हा टॉपिक आपण डिस्कस करतोय आजच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला माहिती आहे केमिकल कायनेटिक एक ब्रांच आहे ज्या ब्रांचमध्ये आपण डिस्कस करतोय रेट ऑफ केमिकल रिॲक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे याच्यावर पण MCQ बनू शकतोय. Chemical kinetics is related with rate of chemical reaction and factors affecting rate of chemical reaction. म्हणजे कुठले कुठले फॅक्टर्स रेट ऑफ रिॲक्शन वर परिणाम करू शकतात. फर्स्ट फॅक्टर काय आहे तुम्हाला माहिती आहे, टेम्परेचर. सेकंड कॉन्सन्ट्रेशन. थर्ड गॅसेस रिॲक्शन असेल तर प्रेशर. अँड फोर्थ यूज ऑफ कॅटॅलिस्ट. हे सगळे फॅक्टर्स रेट ऑफ रिॲक्शनवर इफेक्ट करू शकतात. ओके, म्हणजे याच्यातला एखादा फॅक्टर तुम्हाला देऊ शकतात की या अमंग्स फॉलोविंग दिस फॅक्टर अफेक्ट्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, चलो या टॉपिकचं ब्रीफ रिव्हिजन घेऊया. आय एक्सपेक्ट हा टॉपिक तुम्ही रीड केला असाल, कारण इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्यामुळे तुम्ही रीड केला असाल. जर नसेल तर तो एकदा रीड करून घ्या. मी ब्रीफ याचं रिव्हिजन घेतोय म्हणजे आपण क्वेश्चन्सकडे जाऊ शकतोय. चला, या टॉपिकमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इज अ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाइम. बरोबर आहे. त्यानंतर अवरेज रेटबद्दल डिस्कस केलं होतं. अवरेज रेट इज अ रेशो और इट इज अ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट डिवाइड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच दॅट चेंज ऑकर्स. एखादी रिॲक्शन लिहिली ए प्लस बी गिव्ह सी प्लस डी. याच्यामध्ये ए अँड बी आर रिॲक्टंट, सी अँड डी आर प्रोडक्ट. तर ए आणि बीचं कन्झप्शन होईल, सी आणि डीचं फॉर्मेशन होईल. इथं ए बी सी डी स्मॉल लेटरमध्ये आहेत ते इंडिकेट करतात त्यांचे स्टॅच्योमेट्रिक कोइफिशियंट किंवा तुम्ही त्याला त्यांचे नंबर ऑफ मोल्स म्हणू शकताय. ओके, जर अवरेज रेट लिहायचा झाला तर इट कॅन बी रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए अँड बी और इट कॅन बी रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी अँड डी. मग त्याचं इक्वेशन कसं असेल अवरेज रेटसाठी असं असणार आहे. अवरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा ए बाय ए इंटू डेल्टा टी इज इक्वल टू मायनस डेल्टा बी बाय बी इंटू डेल्टा टी प्लस डेल्टा सी बाय सी इंटू डेल्टा टी प्लस डेल्टा डी बाय डी इंटू डेल्टा टी. इथं तुम्हाला माहिती आहे मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए, मायनस डेल्टा बी बाय डेल्टा टी रेट ऑफ कन्झप्शन ऑफ बी, प्लस म्हणजे फॉर्मेशन डेल्टा सी बाय डेल्टा टी रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस डेल्टा डी बाय डेल्टा टी रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी. इथं त्यांच्या कन्झप्शनच्या रेटला आणि त्यांच्या फॉर्मेशनच्या रेटला आपण कोइफिशियंटनं डिवाइड करतोय टू इक्वेट देम, म्हणजे ते सगळे इक्वल व्हॅल्यू होतील म्हणून. आणि त्या व्हॅल्यू अवरेज रेट एक्सप्रेस करतात. ओके, इन्स्टंटेनियस रेटसाठी पण सेम असणार आहे अवरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेटसाठी फक्त इथं डी असणार आहे इन्स्टेड ऑफ डेल्टा. इथं काय असणार आहे, डी असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते इक्वेशन जर असं असेल फॉर रिॲक्शन F2 plus 2ClO2 gives 2FClO2. If this is a given reaction, here F2 and ClO2 are reactant, FClO2 is a product. तर यांचं कन्झप्शन होणार, यांचं फॉर्मेशन होणार. जर या रिॲक्शनसाठी इन्स्टंटेनियस रेट लिहायचा झाला तर इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू मायनस DF2 बाय DT. इथं कोइफिशियंट 1 आहे त्यामुळे 1 ने डिवाइड केलंय. हा कन्झप्शनचा रेट झाला फ्लोरिनचा. मायनस DClO2 बाय DT इथं 2 ने डिवाइड केलंय कारण का हा कन्झप्शनचा रेट झाला ClO2चा, पण ClO2चा कोइफिशियंट 2 आहे त्यामुळे इथं 2 ने डिवाइड केलंय. आणि DFClO2 बाय DT इथं कोइफिशियंट 2 आहे, हा फॉर्मेशनचा रेट झाला प्रोडक्टचा, तर तिथं त्याचा कोइफिशियंट 2 आहे म्हणून इथं 2 ने डिवाइड केलंय. So this represent instantaneous rate of this given reaction. This represent equation for instantaneous rate in terms of consumption of reactant or formation of product, where rate of consumption of reactant and rate of formation of product are divided by their stoichiometric coefficient in the balanced chemical equation. Okay, चलो फॉर रेट ऑफ रिॲक्शनचा कधी कधी युनिट विचारलं जातं एक्झामला,
तर डेल्टा सी बाय डेल्टा टी हा त्याचा फॉर्म्युला आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये लिहितात, बरोबर, आणि टाइम सेकंडमध्ये लिहितात किंवा मिनिटमध्ये किंवा आवरमध्ये. याचा युनिट विचारला तर सेकंड्समध्ये. तर त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पर टाइम, कॉन्सन्ट्रेशन पर टाइम म्हणजे मोलार पर सेकंड, मोलार पर मिनिट, मोलार पर आवर. हे सेकंड, मिनिट, आवर हे टाइमचे युनिट आहेत आणि हे मोलार जे काय लिहिले ते कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे. इथं मोलारच्या ऐवजी मोल पर डीएम क्यूब लिहू शकतोय आपण. मोलारच्या ऐवजी मोल पर डीएम क्यूब लिहिलात तरी चालेल. तर हे होतं इन्स्टंटेनियस रेट आणि ॲव्हरेज रेट. याच्या व्यतिरिक्त आपण काय डिस्कस केलं होतं, रेट लॉ. रेट लॉ आठवते का बघा. इट इज अ मॅथमॅटिकल इक्वेशन विच गिव्ह रिलेशन बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, बरोबर. त्यामुळं ऑर्डर ऑफ रिॲक्शन पण बघितली होती. आपण एक इक्वेशन बघूया म्हणजे लक्षात येईल. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. इथं ए आणि बी रिॲक्टंटची कॉन्सन्ट्रेशन आहेत आणि त्यांच्यावर रेट कसा डिपेंड करतोय ते आपण इथं काय केलंय, रिप्रेझेंट केलंय. त्यासाठी एक्सपेरिमेंटल डेटा असणार आहे. ओके, त्या एक्सपेरिमेंटल डेटावरून तुम्ही एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते एक्सपेरिमेंटल इक्वेशन आहे दिलेल्या रिॲक्शनसाठी, हे लक्षात ठेवा. आणि ते आपण आता एक एक्झाम्पल म्हणून लिहिलंय आणि त्याच्यामध्ये एक्स आणि वाय इंडिकेट करतात डिपेंडन्स ऑफ रेट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे एक्स, डिपेंडन्स ऑफ रेट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे वाय. ओके, वाय म्हणजे डिपेंडन्स ऑफ रेट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, एक्स म्हणजे डिपेंडन्स ऑफ रेट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याच्यामध्ये हा रेट लॉ आहे. या इक्वेशनला आपण त्या रिॲक्शनचा रेट लॉ म्हणतोय. याच्यामध्ये हा जो कॉन्स्टंट आहे त्याला रेट कॉन्स्टंट म्हणतोय. जर या रिॲक्टंटची कॉन्सन्ट्रेशन 1 असतील तर तेव्हाचा रेट म्हणजे रेट कॉन्स्टंट. म्हणजे रेट कॉन्स्टंट इज अ रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल रिॲक्टंट आर युनिटी. Rate of reaction when concentration of all reactant are unity is called as rate constant. आणि या रेट लॉ मध्ये 3 टर्म तर दिसतात आपल्याला. एक दिसते रेट, दुसरा दिसतोय रेट कॉन्स्टंट आणि तिसरा दिसतोय कॉन्सन्ट्रेशन टर्म. या कॉन्सन्ट्रेशन टर्मचे जे काही पॉवर आहेत म्हणजे एक्सपोनंट आहेत त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतोय. म्हणजे जर हा रेट लॉ असेल दिलेल्या रिॲक्शनसाठी तर या रिॲक्शनसाठी इन टर्म्स ऑफ ए ऑर्डर असणार आहे एक्स, इन टर्म्स ऑफ बी ऑर्डर असणार आहे वाय आणि ओव्हरऑल ऑर्डर असणार आहे एक्स प्लस वाय. ओव्हरऑल ऑर्डर काय असणार आहे, एक्स प्लस वाय. एलिमेंटरी रिॲक्शन आपण डिस्कस केलं होतं. द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप अँड इट कॅन नॉट बी ब्रोकन इन सिंपल रिॲक्शन्स इज कॉल्ड एज एलिमेंटरी रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन, reactions which takes place in series of steps is known as complex reaction. Molecularity, the number of reactant molecules taking part in elementary reaction is known as molecularity. Molecularity ही elementary reaction ची characteristic आहे. Order experimental term आहे. Molecularity theoretical term आहे. Order experimentally derive करायला लागतंय. जसं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी होईल तसा रेट कसा चेंज होतोय ते चेक करायला लागतंय आणि त्यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू डिटरमाइन करतोय. याचा अर्थ ऑर्डर एक्सपेरिमेंटल टर्म आहे. मोलिक्युलॅरिटी रिॲक्शनकडे बघितलं की रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत रिॲक्टंट्सचं. समजा 2 मॉलिक्युल असतील तर तुम्ही म्हणणार बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. एकच मॉलिक्युल असेल तर तुम्ही म्हणणार युनिमॉलिक्युलर आहे. याचा अर्थ मोलिक्युलॅरिटी थेरॉटिकल आहे. RDS, जेव्हा एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन असते तेव्हा त्याच्या ज्या स्टेप आहेत त्या लिहितोय आपण. त्या स्टेप्सना आपण रिॲक्शन मेकॅनिझम म्हणतोय आणि त्या रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये स्लो स्टेप जे आहे त्याला रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतोय आपण. इट इज नोन ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप RDS. द स्लोएस्ट स्टेप इन रिॲक्शन मेकॅनिझम इज नोन ॲज RDS. रिॲक्शन इंटरमिजिएट, ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये काही स्पेसिस सापडत नाहीत म्हणजे ना रिॲक्टंट असतात ना प्रोडक्ट असतात. पण रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये एका स्टेपमध्ये प्रोड्यूस होतात, नेक्स्ट स्टेपमध्ये कन्झ्युम होतात. एका स्टेपमध्ये प्रोड्यूस होतात, नेक्स्ट स्टेपमध्ये कन्झ्युम होतात. अशा स्पेसिस ना रिॲक्टंट म्हणता येतात ना प्रोडक्ट म्हणता येतात. अशा स्पेसिसना आपण रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणतोय. म्हणजे दे आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन, दे आर प्रोड्यूस्ड इन वन स्टेप अँड कन्झ्युम्ड इन नेक्स्ट स्टेप. दे डज नॉट appear in overall reaction. Okay,
they do not appear in overall reaction. First order reaction, the reaction whose rate is directly proportional to concentration of reactant raised to power 1 is known as first order reaction. इंटिग्रेटेड रेट लॉ बघितला होता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी, त्याची इक्वेशन विचारू शकतात. इंटिग्रेटेड रेट लॉ साठी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या इक्वेशन विचारू शकतात. 4 इक्वेशन आहेत. पहिला आहे k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 a0/at. हे सगळ्यांना पाठ असते कारण याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. सीईटीला याच्यावर एखादा प्रॉब्लेम 100% बघायला मिळेल. त्यामुळे हे इक्वेशन आहे. यावरून के चं युनिट पण विचारू शकतात फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. इथं कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे युनिटला युनिट कॅन्सल होईल, म्हणजे इथं फक्त टाइम राहिला आहे. याचा अर्थ के चं युनिट असणार टाइम इनवर्स. के चं युनिट काय असणार आहे? टाइम इनवर्स. म्हणजे ते असू शकते सेकंड इनवर्स, ते असू शकते मिनिट इनवर्स, ते असू शकते आवर इनवर्स. कधी कधी तुम्हाला रेट कॉन्स्टंटचं युनिट दिलं जाईल आणि रिॲक्शनची ऑर्डर विचारतील. तर युनिट सर समजा टाइम इनवर्स असेल तर त्या रिॲक्शनची ऑर्डर असणार आहे फर्स्ट ऑर्डर. त्या रिॲक्शनची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर असायला पाहिजे. लक्षात आलं? सेकंड, AT इज इक्वल टू A0 इंटू e⁻kt. हे एक इक्वेशन आहे. हे सुद्धा इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन आहे, म्हणजे वेगळा फॉर्म आहे. k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 a डिवाइड बाय a-x. हे पण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन आहे, आपण डिराईव्ह केलं होतं. AT/A0 इज इक्वल टू e⁻kt. हे सुद्धा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन आहे. ओके, तर ही सगळी इक्वेशन, चारही इक्वेशन विचारली जाऊ शकतात. म्हणजे अमंग्स फॉलोविंग फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आणि यातलं कुठलं इक्वेशन दिलं तर ते बरोबर असणार. ओके, half life of reaction is time required to fall the reactant concentration to 1/2 of its initial value. म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू जी काय असेल कॉन्सन्ट्रेशनची ती हाफ होण्यासाठी जो टाइम लागतोय त्याला आपण हाफ लाईफ म्हणतोय. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हाफ लाईफचं इक्वेशन होतं T½ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. आपण डिराईव्ह पण केलं हे. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळेल T½ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. Zero order reaction, the reaction whose rate is independent of reactant concentration, or it remains constant, or it is directly proportional to concentration of reactant raised to power 0. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणतोय? झिरो ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे त्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट असतोय, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही, आणि रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत रेट कॉन्स्टंट राहतोय. त्या रिॲक्शनला आपण म्हणतोय झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्याचं इक्वेशन इंटिग्रेटेड रेट लॉ, एकच इक्वेशन आहे. कुठलं? A0 - AT डिवाइड बाय टी इज इक्वल टू के. A0 - AT डिवाइड बाय टी इज इक्वल टू के. जर हा टी इकडे आणला तर A0 - AT इज इक्वल टू KT होईल. एवढंच. A0 - AT इज इक्वल टू KT असं इक्वेशन बनवू शकतोय. दिस इज इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथे बघा, कॉन्सन्ट्रेशन मायनस कॉन्सन्ट्रेशन, युनिट तर कॅन्सल होणार नाही, युनिट आहे तसं राहील. कारण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला सबस्ट्रॅक्ट केलं तर युनिट काही कॅन्सल होत नाही, डिवाइड केलं तर युनिट कॅन्सल होत आहे. तर इथं युनिट असणार कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं टाइम आहे डिवाइड बाय टाइम. कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम हे केचं युनिट असणार. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये एक्सप्रेस करतोय? मोल पर DM³. मोल पर DM³. टाइम कशामध्ये? सेकंडमध्ये किंवा मिनिटमध्ये किंवा आवरमध्ये. त्यामुळे युनिट काय आहे? झिरो ऑर्डर रिॲक्शन असेल तर रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे मोल पर DM³ पर सेकंड, और मोल पर DM³ पर मिनिट, और मोल पर DM³ पर आवर. मोल पर DM³ पर आवर. तर हे युनिट असणार आहेत झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंटचे. चलो, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन, त्यासाठी पण इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. इक्वेशन आठवते काय बघा? T½ इज इक्वल टू A0/2k. T½ इज इक्वल टू A0/2k. हे इक्वेशन आहे हाफ लाईफसाठी झिरो ऑर्डर रिॲक्शनच्या. फर्स्ट ऑर्डरसाठी वेगळं होतं, 0.693 डिवाइड बाय के होतं. बरोबर? तर हे इक्वेशन असणार आहे हाफ लाईफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, याची दोन एक्झाम्पल बघितली होती. हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ॲसिटेट अँड इन्व्हर्शन ऑफ शुगर. लक्षात ठेवाल का? हायड्रोलायसिस ऑफ मिथिल ॲसिटेट अँड इन्व्हर्शन ऑफ शुगर, दोन सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची एक्झाम्पल आहेत. ॲक्च्युली ह्या रिॲक्शन हायर ऑर्डरच्या असतात, पण सर्टन कंडिशनमध्ये फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात.
सर्टन कंडिशनमध्ये फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात. त्यानंतर आपण बघितलं होतं आर्यनियस इक्वेशन. 2-3 फॉर्म बघितले होते आर्यनियस इक्वेशनचे. पहिला फॉर्म होता k इज इक्वल टू a इंटू ई रेस टू मायनस EA बाय RT. इथं k होता रेट कॉन्स्टंट, a होता फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, EA होता ॲक्टिवेशन एनर्जी, R होता गॅस कॉन्स्टंट, T होता टेम्परेचर इन केल्विन. log to base 10 k is equal to log to base 10 a minus EA divided by 2.303 RT. या इक्वेशनचं दोन्ही साईडला लॉग घेतलं तर इक्वेशन असं बनतंय. त्यामुळे हे आर्हेनियस इक्वेशन आहे, हे पण आर्हेनियस इक्वेशन आहे. आणि आर्हेनियस इक्वेशन फॉर 2 डिफरंट टेम्परेचर ते आपण बघितलं होतं. log to base 10 k2 by k1 is equal to EA by 2.303 R into bracket 1 by T1 minus 1 by T2. तर एवढा पार्ट आहे जो इम्पॉर्टंट आहे या टॉपिकमध्ये. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन बनू शकतात. हा पार्ट जर तुम्ही म्हणजे व्यवस्थित केला असाल तर तुम्हाला ते इझिली जमेल. तसंही काय आहे, इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे बरेचसे क्वेश्चन आपण अटेम्प्ट करतोय. पण थोडंसं लॉजिक यूज करून सगळे क्वेश्चन, फॉर्म्युले यूज करून सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व केले तर CETला जास्त मार्क्स पडू शकतात. ओके, चलो लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम नंबर 1 काय आहे? द रेट ऑफ रिएक्शन इज एक्सप्रेस्ड इन डिफरंट फेज ॲज फॉलो. इज काही रेट एक्सप्रेस करण्यासाठी इक्वेशन आहे प्लस 1/2 dc/dt इज इक्वल टू मायनस 1/3 dd/dt इज इक्वल टू प्लस 1/4 da/dt इज इक्वल टू मायनस db/dt. इथे मायनस साइन आहेत म्हणजे हे कन्झप्शनचे रेट आहेत, इथे प्लस साइन आहेत हे म्हणजे फॉर्मेशनचे रेट आहेत. बरोबर. तर ते रिॲक्शन विचारतात. रिॲक्शन कोणती असेल? जर हा इक्वेशन असेल त्या रिॲक्शनसाठी तर ती रिॲक्शन कोणती असेल? इथं दिसतंय C ला प्लस साइन आहे म्हणजे हा प्रोडक्ट आहे, A ला प्लस साइन आहे म्हणजे हा प्रोडक्ट आहे, इथं मायनस साइन आहे D ला म्हणजे D हा रिॲक्टंट आहे, आणि इथं मायनस साइन आहे म्हणजे B हा रिॲक्टंट आहे. इथं 2, 3, 4 हे आपण काय केले, यानं डिवाइड केले. याचा अर्थ हा C चा कोएफिशियंट असणार, हा D चा कोएफिशियंट असणार, हा A चा कोएफिशियंट असणार आणि B चा कोएफिशियंट 1 असणार. आता इथं B आहे, B लिहिला कारण मायनस आहे म्हणजे रिॲक्टंट. इथं मायनस आहे, D आहे, D लिहिला पण D ला 3 ने मल्टिप्लाय केलं कारण का इथे 3 ने डिवाइड केले. याचा अर्थ हा त्याचा कोएफिशियंट असणार आहे 3. ॲरोच्या पलीकडं A ला 4 ने मल्टिप्लाय केलं 4A आणि C ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2C. त्यामुळे इक्वेशन असं बनेल. A आणि C प्रोडक्ट आहे ते प्लस साइन वरून ओळखलं, D आणि B रिॲक्टंट आहे ते मायनस साइन वरून ओळखलं आणि त्यांच्या रेट्सना ज्या व्हॅल्यूनं डिवाइड केलंय ते त्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट असणार आहेत हे लक्षात येते. ओके. सेकंड, द डेटा फॉर द रिएक्शन A प्लस B गिव्स C इज. एक रिएक्शन दिली आहे A प्लस B गिव्स C. या रिएक्शन मध्ये A आणि B रिॲक्टंट आहे आणि त्याचा डेटा दिला आहे. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये A चं कॉन्सन्ट्रेशन होतं 12 0.012, B चं होतं 0.035, A चं होतं 0.024, B चं होतं 0.070, A चं होतं 0.024, B चं होतं 0.035 and A has 0.012, B has 0.070. या कॉन्सन्ट्रेशनला हा रेट होता, या कॉन्सन्ट्रेशनला हा रेट होता, या कॉन्सन्ट्रेशनला हा आणि या कॉन्सन्ट्रेशनला हा. दिस इज एक्सपेरिमेंटल डेटा आणि याच्यावरून आपल्याला रेट लॉ लिहायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सपेरिमेंटल डेटावरून रेट लॉ लिहू शकतोय. इथं 0.012 आहे, 0.012 आहे. बरोबर. मग इथं बघा 0.012 आणि इथं 0.024 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय. कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय कुणाचं? A चं. आणि B चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, B चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ A चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय, B चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. A चं कॉन्सन्ट्रेशन डबल झालं तरी सुद्धा रेट सेम राहिला आहे. इथं पण 0.10 होता, इथं पण 0.10 आहे. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन डबल झालं तरी सुद्धा रेट काय बदलला नाही. याचा अर्थ रेट A च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही, A च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही. आता इथं बघा 12 आहे, इथं 12 आहे म्हणजे A चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, पण इथं B चं किती होतं 0.035 आणि इथं किती झाले 0.070 म्हणजे B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय आणि A चं सेम आहे. A चं काय सेम आहे.
पण रेट त्यावेळी बघा 10चा 80 झालाय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रेट 8 टाइम्स झालाय. म्हणजे ज्या रेशोमध्ये कॉन्सन्ट्रेशन बदललंय त्याच्या क्यूबमध्ये रेट बदललाय, त्याच्या क्यूबमध्ये रेट बदललाय. याचा अर्थ रेट बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेट बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एला नाही प्रोपोर्शनल, बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे रेट इज इक्वल टू के इंटू बी रेस टू 3. रेट इज इक्वल टू के इंटू बी रेस टू 3 हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. कारण इथं बघा की कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय, पहिलं आणि तिसरं डेटा बघा, आणि इथं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. कारण बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, एचं बदललंय पण रेट बदललाच नाही. म्हणजे एवर रेट डिपेंड करत नाही आहे. आणि इथं बघा 1 and 4 बघा, 35चं 70 झालंय आणि इथं 12चं 12च आहे. म्हणजे हे सेम राहिलंय, हे डबल झालंय. त्यामुळे रेट 8 टाइम्स झालाय. म्हणजे 2 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर 8 टाइम रेट झाला. याचा अर्थ रेट बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे हे इक्वेशन बनेल रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 3. ओके, चलो. रेट इक्वेशन म्हणजे रेट लॉ इज द एक्सप्रेशन दॅट गिव्स रिलेशन बिटवीन द रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन अँड. तुम्ही मागे बघितला इथं रेट इक्वेशन आहे. त्या रेट इक्वेशनमध्ये रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, बी काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, तर रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यांच्यातलं रिलेशन मिळते. रेट इक्वेशन इज अ एक्सप्रेशन दॅट गिव्स रिलेशन बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. त्यामुळे आन्सर बी असायला पाहिजे. 4. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 2. म्हणजे रेट पण डबल झालाय, कॉन्सन्ट्रेशन डबल झालं, रेट पण डबल झालाय. याचा अर्थ रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. त्याची पॉवर 1 असणार, कारण का रेट डबल झालाय जेव्हा कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय. त्यामुळे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए म्हणजे ए ची पॉवर 1 असणार. म्हणजे रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असायला पाहिजे. रिॲक्शन काय असणार आहे फर्स्ट ऑर्डर. इथं काय म्हटलंय बघा, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए इज डबल्ड, द रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 2. म्हणजे रेट पण डबल झालाय. ओके, लक्षात आलं. याचा अर्थ रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. जर इथं 4 टाइम झाला असता तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर, मग सेकंड ऑर्डर रिॲक्शन असते. इथं 8 असतं तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए क्यूब म्हणजे थर्ड ऑर्डर रिॲक्शन असते. आणि इथं 16 असतं तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए रेस टू 4 म्हणजे फोर्थ ऑर्डर रिॲक्शन असते. याचा अर्थ रेट किती बदललाय जेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती चेंज झालंय त्यांच्यातलं रिलेशन म्हणजेच ऑर्डर असणार आहे. ओके, लक्षात आलं. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 30% कंप्लीट. 30% कंप्लीट झाले 30 मिनिटमध्ये. हॅज हाफ लाईफ पिरियड ऑफ. इथे एक्झाम्पल काय दिले बघा, आन्सर्स काय काय दिले, 24.2, 58.2, 102, 120. तुम्हाला माहिती आहे 30ला 30 मिनिट लागत आहेत, बरोबर. याचा अर्थ 60ला किती लागतील 60 मिनिट. पण हाफ लाईफ म्हणजे 50% साठी. याचा अर्थ 60 मिनिटच्या जवळचा आन्सर येणार, 60 मिनिटच्या जवळचा आन्सर. कारण 30% साठी 30 मिनिट लागले तर 50% साठी जवळपास लागणार म्हणजे 50 मिनिटच्या जवळपास. 50 मिनिटच्या जवळपास म्हणजे 58.2. कॅल्क्युलेट करू शकतोय, फॉर्म्युले यूज करू शकतोय, पण थोडं लॉजिक लावलं तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर आन्सर काय आला पाहिजे 58.2. द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कंपाऊंड इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, बाकी सगळे शब्द विसरला तरी चालेल. इफ सॅम्पल ऑफ कंपाऊंड डिकम्पोजेस 50% इन 120 मिनिट. 50% डिकम्पोजिशन व्हायला 120 मिनिट लागतात. इन व्हॉट टाइम विल इट अंडरगो 90% डिकम्पोजिशन. 90% डिकम्पोजिशन व्हायला किती वेळ लागेल. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, हाफ लाईफ रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉन्स्टंट असतोय. म्हणजे 50%ला 120 मिनिटं लागलीत. आता 50 मधलं 25 व्हायला परत 120 लागणार. म्हणजे 120 आणि 120 240. 240ला 75% होणार. 240ला काय होणार 75%. आता शिल्लक किती राहिलं 75% म्हटल्यानंतर 25% शिल्लक राहिलं. 25 मधलं परत 50 व्हायला परत 120. 25 मधलं 50% म्हणजे किती 12.5.
म्हणजे पहिल्याला 120, 75 व्हायला परत 120 आणि 75 अधिक 12.5 म्हणजे 87.5 व्हायला परत 120 म्हणजे 360 आले. 87.5 ला 360, मग 87.5 ला 360 असेल तर 90 ला 360च्या आसपास असणार, 90 ला 360च्या जवळ असणार म्हणजे नियरली 400 मिनिट्स. नियरली 400 मिनिट्स हे आन्सर असायला पाहिजे. हे कसं केलं लक्षात आलं? 50%ला 120, आता उरलेल्या 50 मध्ये परत 50 होणार म्हणजे 25%. 50 चे 25 म्हणजे 50 आणि 25 किती होणार? 75%. 75%ला किती होणार आहे? 120 प्लस 120, येस 240. आणि आता 25% रिमेनिंग आहे, त्या 25% मधून परत 50% व्हायला म्हणजे 12.5 म्हणजे 75 प्लस 12.5 म्हणजे 87.5 ला परत 120 मिनिटं 120 120 120 360 होणार आणि 360 होणार म्हणजे आन्सर 360च्या जवळ पाहिजे कारण 87.5 90च्या जवळ आहे तर ते 360च्या जवळ असायला पाहिजे. त्यामुळे ते आन्सर असणार आहे 400 मिनिट्स. चलो, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन इज 0. रेट ऑफ रिएक्शन ॲट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.2 मोलार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.2 मोलार आहे इज त्यावेळेचा रेट किती आहे बघा 0.01 मोलार पर मिनिट. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे रेटची व्हॅल्यू आहे, ही रेटची व्हॅल्यू आहे आणि हे कॉन्सन्ट्रेशन आहे. हाफ लाईफ विचारतायत. काय विचारतायत? हाफ लाईफ. तुम्हाला माहिती आहे हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायचं झालं तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे 0.693 डिवाइड बाय के. 0.693 डिवाइड बाय के. पण के कुठे आहे आपल्याकडं? के नाही आहे. पण या इक्वेशनवरून के कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे म्हणजे रेट लॉस असणार रेट इज इक्वल टू के इंटू ए. फर्स्ट ऑर्डर आहे ना, रेट इज इक्वल टू के इंटू ए. सेकंड ऑर्डर असती तर ए स्क्वेअर, थर्ड ऑर्डर असती तर ए क्यूब. रेट इज इक्वल टू के इंटू ए. आता मला सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे? 0.02 बरोबर आहे आणि रेटची व्हॅल्यू किती आहे? 0.01. 0.02 इज इक्वल टू के इंटू 0.2. आता के ची व्हॅल्यू किती येणार? 0.01 डिवाइड बाय 0.2 0.05 एवढी के ची व्हॅल्यू आली. 0.05 इतकी के ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता के ची व्हॅल्यू रेट कॉन्स्टन्ट कसा कॅल्क्युलेट करतात? सॉरी हाफ लाईफ कसा कॅल्क्युलेट करतात? टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय 0.05 बरोबर ना, कारण का टी हाफचं इक्वेशन आहे टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के. के ची व्हॅल्यू आली इतकी, ती व्हॅल्यू ठेवली तर ते येतं आहे याचा डिव्हिजन केला तर 13.86. पण हे मिनिटमध्ये दिलं आहे त्यामुळे ही व्हॅल्यू मिनिटमध्ये येणार. 13.86 ही व्हॅल्यू मिनिटमध्ये येणार. पण आपल्याला दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू सेकंडमध्ये आहेत. मग मिनिटमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला 60 मल्टिप्लाय करा. 831.6 सेकंड येते. 831.6 सेकंड येते म्हणजे 832 सेकंड. 832 सेकंड हे तुमचा आन्सर असेल या प्रॉब्लेम्स. या प्रॉब्लेममध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, रेट ऑफ रिॲक्शन दिली आहे आणि फर्स्ट ऑर्डर आहे म्हणतात. म्हणजे हे इक्वेशन सगळ्यांना लिहिता यायला पाहिजे आणि हे इक्वेशन लिहिलं असेल तर इथं रेटची व्हॅल्यू आणि कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू डिव्हिजन घेतला तर रेट कॉन्स्टंट. फर्स्ट ऑर्डरसाठी टी हाफ बरोबर 0.693 डिवाइड बाय के. के ची व्हॅल्यू 0.05. याचं डिव्हिजन घेतलं. हे मिनिटमध्ये येते हे लक्षात यायला पाहिजे. कन्फ्यूज व्हायची गरज नाही कारण इथे मिनिटमध्ये आहे. इंटू 60 करा का? कारण इथं सगळे व्हॅल्यू सेकंडमध्ये आहेत आणि ते सेकंडमध्ये असतील तर त्याला 60 मल्टिप्लाय केला मिनिटला की सेकंडमध्ये व्हॅल्यू येईल. ठीक. चलो, द टाइम रिक्वायर्ड फॉर completion of 3/4 of first order reaction is 3/4 फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कम्प्लिशन व्हायला पाहिजे. त्यासाठी टाइम काय असणार आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे तुम्हाला युनिट हे इक्वेशन मध्ये टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80. इथं फ्रॅक्शन दिलाय म्हणजे इनिशियल व्हॅल्यू 1 घ्यायला लागेल. म्हणजे ए नॉटची व्हॅल्यू 1 घ्यायला लागेल. जेव्हा पर्सेंटेज दिलेलं असतंय, ऐका मी काय बोलतोय, पर्सेंटेज दिलेला असतोय तेव्हा ए नॉटची व्हॅल्यू 100 घेतात आणि फ्रॅक्शन दिलेला असतोय तेव्हा ए नॉटची व्हॅल्यू 1 घ्यायची. ए नॉटची व्हॅल्यू 1 घ्यायची. आता 3/4 कम्प्लिशन होणार आहे. मग शिल्लक किती राहणार? 1 मधला 3/4 मायनस केला, 1 मधला 3/4 मायनस केला तर 1/4 शिल्लक राहील. 1/4 त्याचा अर्थ 80 ची व्हॅल्यू 1/4 घ्यायला लागेल. 80 ची व्हॅल्यू 1/4. इथं कम्प्लिशन दिले ही व्हॅल्यू 1 मधून 3/4 मायनस करायला लागेल. चलो मग व्हॅल्यू ठेवा. टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू बेस 10 1/1/4. तुम्हाला माहिती आहे
इथं 1 का घेतलं, फ्रॅक्शन दिलंय म्हणजे इनिशियल व्हॅल्यू 1 घ्यायची आणि 3/4 कम्प्लिशन आहे, बरोबर आहे. सो 3/4 मस्ट बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम 1, सो इट इज 1/4. आणि हे 1/4 येत असेल तर तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये येणार, त्यामुळे व्हॅल्यू येणार आहे t इज इक्वल टू 2.303 अपॉन k log 2 बेस 10 4. 2.303 अपॉन k log 2 बेस 10 4 हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. ओके स्टुडंट्स, we'll stop over here. We'll see a few more problems, okay, in next lecture. Thank you.